विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। महासंघाचा अनुदान आमच्या हक्काचे, अनुदान आपल्या हक्काचे, ठाण्याचे मुख्यमंत्री झाले, ठाण्याचे मुख्यमंत्री झाले, अनुदानाचे गोडबंगाल, अनुदानाचे गोडबंगाल, कोण बोलतो देणार नाही, कोण बोलतो देणार नाही, अनुदान आमच्या हक्काचे, अनुदान आमच्या हक्काचे, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा, अरे कंत्राटदार घालतोय घाम, कंत्राटदार घालतोय घाम, कंत्राटदार घालतोय घाम, कंत्राटदार घालतोय घाम, ठाण्याचे मुख्यमंत्री झाले, ठाण्याचे मुख्यमंत्री झाले, ठाण्याचे मुख्यमंत्री झाले, अरे अनुदान आमच्या हक्काचे, अनुदान आमच्या हक्काचे, कोण बोलतो देणार नाही, कोण बोलतो देणार नाही, कंत्राटदार संघटनेचा, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा, काळी दिवाळी, आजची दिवाळी काळी दिवाळी, हातामध्ये हे सर्व काळे कंदील, त्याचबरोबर आपण बघू शकता चकली वगैरे झालेली आहे, कारण त्यांना जे देणं ते महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा, ठाण्याचे मुख्यमंत्री झाले, ठाण्याचे मुख्यमंत्री झाले, कंत्राटदार वारंवार आंदोलन करतायत, परंतु सरकार मात्र यांच्याकडे दुर्लक्ष करते। विशेषतः मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत आणि हे सर्व कंत्राटदार आहेत ते ठाण्याचे आहेत, परंतु अजून देखील त्यांनी जी कामं केलेली आहेत त्याची बिलं देखील निघालेली नाही आहेत आणि त्यामुळे आपण बोलू शकता की ते सर्व कंत्राटदार आहेत ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची काय नक्की मागणी आहे। राज्यभर आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोला राहून द्या सोड फक्त। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेतर्फे महाराष्ट्र शासनात 5 मागण्या, मुख्य मागण्या देण्यात आलेल्या आहेत निवेदनाद्वारे। त्याची पहिली मागणी आहे, राज्यातील सर्व विभागाकडील कंत्राटदार व विकासकांनी केलेल्या विकासाच्या कामांची प्रलंबित 40,000 कोटीची देयके तातडीने देण्यात यावी। दुसरी मागणी आहे, यापुढे सरकारी कामे मंजूर करताना त्या 100% तरतूद असल्याशिवाय कामे मंजूर करण्यात येऊ नये। तिसरी मागणी आहे, राज्यातील सर्व विभागातील कामांची विभागणी सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर सहकारी संस्था व उपन कंत्राटदार शासन निर्णयानुसार 33-33-34 व्हावी व ग्रामविकास विभागाची विभागणी 40, 26 व 34 शासन निर्णयानुसार व्हावी। राज्यातील छोटे कामांचे अजिबात एकत्रीकरण करू नये व मोठ्या निविदा नियमबाह्य पद्धतीने काढू नये। व 5वी मागणी, राज्यातील कंत्राटदार विकासकांना सरकारी कामे करताना संरक्षण कायदा मंजूर करावा। या 5 मागण्या आपण शासनात सादर केलेल्या आहेत। काय सांगाल, आज आपण काळी दिवाळी साजरी करतायत? गेल्या 2 वर्षापासून आम्ही वारंवार शासनाशी पत्रव्यवहार करतोय। मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, बांधकाम मंत्री ठाण्याचे आहेत, आम्ही पत्रव्यवहार केला, आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलो देखील। बांधकाम मंत्र्यांच्या बंगल्यावरती महासंघाच्या कंत्राटदार महासंघाच्या वतीने 2 वेळा बैठकी झाली, परंतु प्रत्येक वेळेला आम्हाला आश्वासन शेवट काय दिलेलं नाही आहे। मागची दिवाळी गेली, त्यानंतर गणपती उत्सव गेला, आता आपला हा नवरात्र उत्सव चालू आहे आणि येणारी परत दिवाळी आहे। या दीपावलीच्या काळामध्ये सुद्धा शासन आम्हाला आमचा निधी देत नाहीये। 208 कोटीची बिल्डिंग इमारतीची दुरुस्तीची या जिल्ह्याची मागणी असताना फक्त 2 कोटी रुपये दिलेले आहेत आणि हे 2 कोटी रुपये जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये यांचं लाईट बिल, पाणी बिल, न्यायालयीन दावे आणि यांचे टॅक्सेसला भरायला लागतात। दुसरा, आमचा हा जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून गणला जातो। 200 कोटीची मागणी असताना शासनाने फक्त 8 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत। कंत्राटदारांनी कशी कामं करायची? म्हणजे आज आमची ही दिवाळी जी आहे, आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की शासन हे जे आज आमच्या घरातले जे काळा कंदील आहे ह्याच्यामध्ये कृपया करून शेतकऱ्यांच्या घरामध्ये जसे दिवे लागतात तसे ह्याच्यामध्ये आमच्या मृत्यूचे तुम्ही दिवे लावू नका, ही आता शेवटची कळकळीची विनंती आहे। आणि ते सुद्धा तुम्हाला माहित वाटत असेल की खोटं असेल तर तसं शासनाने जाहीर करावं
आम्ही आमची ही दिवाळी तशा त्या पद्धतीने साजरी करू. मॅडम गेल्या 2 महिन्यापासून आम्ही सतत निवेदन देत आहोत सरकारला की आमची निवेदन आहेत ते त्यांनी कचऱ्याच्या टोपलीतच टाकलेलं आहे जवळजवळ. कारण गेल्या 2 महिन्यापासून निवेदन देऊन आम्हाला कोणत्याच गोष्टीची परिपूर्तता केलेली नाहीये. आमचं सरकारला एकच साकडं आहे, आमचा गणपती गेला, आमची नवरात्र गेली, आता आमची दिवाळी येते जवळ. आमच्या दिवाळीला तरी आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा एवढंच आमचं सरकारला सांगणं आहे. कारण आम्ही कामं केलेत, आम्ही केलेल्या कामांचे पैसे मागतोय, आम्ही भीक नाही मागत आहोत. आम्हाला केलेल्या कामांचे पैसे हवेत आणि ते पैसे देण्याची व्यवस्था सरकारने करावी. वेगवेगळ्या योजना काढतात त्याच्यासाठी तुम्ही तरतूद करता, मग आम्ही केलेली कामं आहेत त्याची तरतूद तुम्ही करू शकत नाही का? आणि दुसरी वाईट गोष्ट, मुख्यमंत्री आमच्या ठाण्याचे आहेत, PWD मिनिस्टर आमच्या ठाण्याचे आहेत, तरी आमचं दुर्दैव आहे की आम्हाला आंदोलन करावं लागतंय. ह्याच्यासारखी अजून दुर्दैवी कोणती गोष्ट आहे आमच्यासाठी? जर आपली मागणी होत नाही, पूर्ण होत नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय? आता राज्यभर आपलं आंदोलन सुरू आहे, पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही आता पुढचं पाऊल असंच आहे की जो आमच्या जसं आम्ही आंदोलन करतोय, जर आमची मागणीची पूर्तता नाही झाली तर असंच आंदोलन आम्ही पुढेही करणार आहोत आणि ते अजून तीव्र असणार आहे, ह्याच्यापेक्षाही तीव्र असणार आहे. आता बघताय तुम्ही की असं लेडीज बसलेल्या आहेत, वयस्कर माणसं आहेत, तेही बसलेले आहेत आणि सरकारला आमची एकच कळकळीची विनंती आहे, जसं आमचा म्हणजे गणपती सुका गेला, नवरात्र सुकी येईल, तशी आमची दिवाळी सुकी जाऊ नये. आम्ही आज हे काळे कंदील लावून जे गळ्यात बसलेलो आहोत, आम्हाला एकच आहे की आम्हाला हे काळे कंदील गळ्यात घालून बसण्याची हौस नाहीये. ही आमची मागणी तुमच्यापर्यंत पोहोचावी एवढीच आमची नम्र विनंती आहे, म्हणून आम्ही हे केलेलं आहे. कंत्राटदार महासंघाचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा निधी आमच्या हक्काचा, निधी आमच्या हक्काचा. मुख्यमंत्री ठाण्याचे झाले, मुख्यमंत्री ठाण्याचे झाले आणि कोण बोलतो देणार नाही, कोण बोलतो देणार नाही. मतदान आमच्या हक्काचे, मतदान आमच्या हक्काचे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.